शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हास पाटील यांचा उद्या 26 ऑक्टोबरला वाढदिवस आहे। दरवर्षी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो। वाढदिनी हार, तुरे, पोस्टर आणि जाहिरातबाजीवर मोठा खर्च केला जातो। याला यावर्षी फाटा देऊन माजी आमदार उल्हास पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। त्याऐवजी मराठवाडा तसंच सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाईल असं त्यांनी सांगितलंय। कुठल्या प्रकारचा वेगळा कार्यक्रम न राबवता हार, पेटे, शाली या सगळ्यांना फाटा देऊन अगदी बुकेची सुद्धा आवश्यकता नाही, एखाद्या फुलाची सुद्धा आवश्यकता नाही आहे। आपल्याला जे काही खरंच प्रेम करायचं आहे ते वस्तुरूपाच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया। बचतीचा काळ आहे, हा पैसे खर्च करण्याचा काळ नाही आहे। एका बाजूला तिथं नुकसान झालं आहे आणि आपण अशा पद्धतीनं खर्च करणे हे माणसाच्या दृष्टीला शोभणार नाही आहे, उचित नाही आहे। म्हणून आपल्यामार्फत आपण सगळ्याच कार्यकर्त्यांना आपल्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या तमाम माता भगिनींना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना आवाहन करूया की अशा पद्धतीनं उधळपट्टी न करता शालोपयोगी साहित्य आपण त्या ठिकाणी ऑफिसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे जमा करावं आणि मग आपण ते त्या पद्धतीने ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे बऱ्यापैकी या सणाच्या निमित्तानं सुद्धा सरकारच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असो मदत पोचलेली आहे। अजूनही आपण त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब माने, भूमाता विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मीकांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कमरुद्दीन पटेल, संजय माने पाटील, रमेश माने, निहाल बारगीर, मुस्ताक पटेल, मंगेश घाटगे, विजय टारे, दीपक बन्ने, अमोल हिरेमठ आदी उपस्थित होते।